नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। मागील आठवड्यात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या रहाड्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या नावाशी साम्य असलेल्या अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांना महाराष्ट्राबाहेर नेल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बळगुजर यांनी केल्यानंतर अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांना शोधून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। यावेळी अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी संदीप नामदेव गुळवे, राहणार करे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। मी संगमनेर येथे पतसंस्थेत जॉब करतो आणि ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं। तर ग्रॅज्युएशन झालेलं असताना मी इच्छा म्हणून फॉर्म भरला होता, पण मला गांभीर्य आणि लक्षात घेता मी माघार घेतला, खुशीने माघार घेतला। पण मग तो खुशीने माघार घेतली, पण तो खुशीने अर्ज भरला होता का, कोणी भरायला सांगितलं? हो, नाही, मी स्वतः भरला होता। तुमचं शिक्षण पेशेशी काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही कुठे शिक्षण संस्थेत काम करतात, तुमच्या काही शाळा आहे? नाही, माझं शिक्षण काही हे नाही संदर्भ, पण माझं ग्रॅज्युएशन असं पदवी असल्यामुळे मी भरला। तुम्हाला कोणी अर्ज भरायला सांगितलं? माझे चुलते होते गावातले, तर ते म्हटले आपण भरू, भरला होता। कुठल्या राजकीय लोकांनी सांगितलं होतं का भरायला? काय नेमकं कुणाचं नाव, कुणाच्या मंडळावर आपण अर्ज भरला होता? ते चुलत्यांनाच माहित राहतं की मी ते चुलत्यांच ऐकून असं चुलते नाही आले। 2 दिवस कुठे होते? आम्ही बाहेर होतो। कुठे? महाराष्ट्राच्या बाहेर होतो। एक 2 मिनिटं वरती ऐका ना, तुम्ही माघार घेता, तुम्ही यांना कसे सापडले? कोणाला? हे सगळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कसे सापडले? पाठीमध्ये आला ते कुठल्या गावाला गेले होते पण 2 दिवस? आम्ही इथंच होतो जवळ। मागील आठवड्यात देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाशी साम्य असलेल्या किशोर दराडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत प्रमुख उमेदवार त्यांच्या नावाशी साम्य असलेल्या उमेदवारांचा सुळसुळाट असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।